एकनाथ शिंदे अँड अजित पवार आर वीक इन कम्युनिकेशन असं म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. नाही, असं आहे की त्यांची मुलाखत एका चॅनलने घेतली आणि त्यात ते बोलले. आता शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब हे उत्कृष्ट कर्णधार आहेत आणि कर्णधार आपल्या टीमला सांभाळून घेत असतो. अजितदादा आणि शिंदेसाहेब त्या टीममधले प्रमुख खेळाडू आहेत आणि मला असं वाटतं की टीम वर्क असणाऱ्या नेत्यांनी चार भिंतीच्या आत बसून जर संवादात आम्ही कमी पडत असू तर त्यात बोललं पाहिजे. असं मला असं वाटते की बाहेर कुठं मुलाखत देणं हे काही कर्णधाराला साजेसं असं नाही. त्यामुळे कर्णधारांनी दोघाही मोठ्या नेत्यांना, कारण जर त्यांचा संवाद नसता, शिंदेसाहेबांचा कार्यकर्त्यांशी संवाद आहे, अजितदादांचा शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत संवाद आहे आणि संवादात स्वतः देवेंद्रजी कुठं कमी पडत आहेत का याकरता त्यांनी चार भिंतीच्या आत बसूनच त्यावर मार्ग काढणं संयुक्तिक होतं. मात्र ते ज्यावेळेस पब्लिकली बोलतात त्यावेळेस कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि मग संघाची जी काही पद्धती आहे काम करण्याची, संघ म्हणजे टीमवर्क, त्या टीमवर्कच्या अनुषंगानं कर्णधारांनी आपल्या सगळ्या टीमला विश्वासात घेऊन मला असं वाटते पुढची महाराष्ट्राची वाटचाल केली पाहिजे. संघ म्हटलं तर संघ सिंगल इन्व्हर्टेडमध्ये बोलतायत का? म्हणजे संघ म्हणजे राष्ट्रीय संघाचे वेगवेगळे अन्वयार्थ आहेत. संघ म्हणजे गणराज्य संघ पण आपल्या भारतीय संविधानाचा एक भाग आहे. संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पण आहे. पण संघ म्हणजे टीम पण होते. म्हणजे महिला क्रिकेट संघ, पुरुष क्रिकेट संघ आणि देवेंद्रजी जर कॅप्टन आहेत तर त्या संघात दादा आणि शिंदेसाहेब हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यामुळे संघाच्या प्रमुखांनी आपल्या खेळाडूंना विश्वासात घेताना चार भिंतीच्या आतच घ्यावं. सार्वजनिक मला असं वाटते बोलणं टाळावं. कम्युनिकेशन योग्य नाही किंवा बरोबर नाही किंवा वीक आहे असं म्हणतायत. तर म्हणजे तिन्ही ह्याच्यामध्ये विसंवाद आहे याचा अर्थ कसाही काढता येईल? त्यांनी कसं आहे की मुक्त संवादामध्ये ते त्या याच्यामध्ये बोलले असतील. आता शेवटी साहजिक आहे, पत्रकार ज्यावेळेस एखादी मुलाखत घेतात त्यावेळेस मुक्त संवाद पण असतो आणि मुक्त संवादामध्ये ते बोलले. पण एवढं मात्र त्या मुद्द्याला मी खोडून काढतो की कुठल्याही प्रकारे विसंवाद अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्यासोबत नसेल. कॅबिनेटमध्ये सर्व एकत्र असतात, मंत्रिमंडळ म्हणून सगळे एकत्र असतात, कॅप्टनशिप स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. त्यामुळे कुठे विरोधाभास असण्याची काही गरज नाही, कुठेही विरोधाभास नाही आहे. सरकार एक वज्रमुठीचं आहे, सरकार एकसंघ आहे. मात्र अशा पब्लिकली बोलण्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग त्याचा विपरीत परिणाम मानसिकतेवर होतो लोकांच्या. ऑपरेशन सिंदूर नंतर जे तिरंगा यात्रा झाली, तिरंगा रॅली झाली, दोन्ही पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष त्यात सहभागी होते. अजितदादा नव्हते. नंतर वारंवार दरेला जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर कुठेतरी विसंवाद आहे असं विरोधक म्हणतात. तर यात तथ्य आहे का? मग नाही बघा, ऑपरेशन सिंदूर हे भारतासाठी गौरवाची बाब आहे. तिरंगा सन्मान रॅली ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्याला विभागाला झाल्या त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे आमदार तिथे प्रामुख्याने उपस्थित होते. फक्त असं आहे की दादांचा कामाचा व्याप, शिंदेसाहेबांचा कामाचा व्याप त्यांना कदाचित म्हणजे हे राहता आलं नसेल. पण याचा अर्थ काही आम्ही त्याच्यात सहभागी नव्हतो किंवा मग त्यात विरोधाभास आहे असं जे काही आमचे विरोधक कटाकारस्थानांना बोलत आहेत, मला असं वाटतं त्यांना टीका करण्याचा संविधानिक अधिकार आहे. पण त्यात काही तथ्य आहे असं मला नाही वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो की या मुलाखतीच्या माध्यमातून महायुतीतल्या दोन्ही पक्षांना डॉमिनेट करण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून झालं असं वाटतं का? मला असं अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य काय म्हणतात त्याला, एक त्यांचा मुक्त संवाद जो असतो पत्रकारांसोबत हसत खेळत त्या पद्धतीनं केलेला आहे. अशा प्रकारे काही कोणी मांडे भाजू नये. मनातल्या मनात अनेक लोकांना मांडे फुटतात की आता तिघांमध्ये विसंवाद आहेत का? अजिबात विसंवाद नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिघांचा सुसंवाद तुम्हाला दिसून येणार एवढं नक्की. देवेंद्र फडणवीस कोणती गोष्ट सहज बोलत नाहीत, त्यांचं टायमिंग पण असतं. तर याच वेळेला हे वक्तव्य येणं आणि त्यातून काही मेसेज जाणं चालू काय? कधी कधी त्यांचाही टायमिंग चुकतो, त्याच्यामुळं यावेळेस त्यांचा थोडासा टायमिंग चुकला. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आज संजय राऊतांनी एक आरोप केला आहे की छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या शपथेचे आदेश जे आहे ते थेट दिल्लीतून आले आणि अजित पवारांना अंधारात ठेवलं गेलं. असं आहे की स्वर्गातील नरक हे पुस्तक त्यांनी लिहिल्यापासून ते स्वर्गात असल्याचा त्यांना एक वेगळा आनंद होतो. आम्ही नेहमी सांगितलं की या पुस्तकाच्या प्रती खपवायच्या असतील
तर स्वर्गातला नरकाच्या ऐवजी नरकातले संजय राऊत असं पुस्तकाचं नाव असतं तर ते अजून संयुक्तिक ठरलं असतं. हा एक भाग. दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही जे म्हणताय ते की भुजबळ साहेबांना वरून आदेश आले मग भुजबळ साहेबांनी अंधारात राहून शपथविधी घेतली, असं होत नाही. अजितदादा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा अजितदादाचा पुढाकार असल्याशिवाय हा शपथविधी होणं शक्य नव्हता. अजितदादांच्या पुढाकारातूनच भुजबळ साहेबांचा योग्य तो सन्मान झालेला आहे. संजय राऊतांना महाभारताच्या शकुनीसारखी एक सवय आहे, चिमटा घेणे आणि शांत बसणे. त्याच्यामुळे त्यांना कोणीच गांभीर्यानं घेत नाही. पुस्तक लिहिल्यानंतर ते फार हवेत आहेत. मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांना किती आता त्यांच्या बोलण्याला महत्त्व द्यायचं हे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलं आणि त्यांच्या बोलण्याने काही फार वेगळा परिणाम होत नाही. त्यांनी म्हटलं म्हणून मग आता भुजबळ साहेबांनी अजितदादांमध्ये वादविवाद निर्माण होऊन परत ओबीसी असं काहीतरी आंदोलन करतील असं जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गोळ गैरसमज आहे. अजितदादांना विश्वासात घेऊनच हा निर्णय झाला. अजितदादांचाच पुढाकार होता भुजबळ साहेबांचा तो सन्मान करणे. संवादासंदर्भात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य जे आहे ते चार भिंतीच्या आत बसूनही करता आलं असतं आणि त्या संदर्भात दोन्ही नेत्यांशी चर्चा करता आली असते असं सांगत आमदार अमोल मिटकरी आणि त्यांच्या पक्षाने एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.